तर तिथं ऑपरेशन सिंदूरचा आता सामनातून कौतुक करण्यात आलंय। पाकिस्तान जगाला भार ठरलेली दहशतवाद्यांची भूमी आहे असं सांगण्यात येत आहे। दहशतवादी पाकिस्तानच्याच आश्रयाला कसे येतात हा सवालही उपस्थित केला जातोय। कोणी निरपराध नागरिकांचे प्राण घेत असेल तर युद्धाचा मार्ग हा स्वीकारावा लागतोच असं सामनात स्पष्ट करण्यात आलंय। पाकिस्तान एक राष्ट्र राहिलं नसून जगाला भार ठरलेली दहशतवाद्यांची भूमी आहे। त्यांचा समूळ नायनाट करणं हे आता आवश्यक आहे। किती निरपराध्यांचे बळी जाणार, किती माय भगिनींचं कुंकू पुसणार। आता या सगळ्याचा शेवट व्हायला हवा। दहशतवादांचे 8-9 तळ उद्ध्वस्त झाले तरी पाकिस्तान म्हणजे दहशतवादी निर्माण करणारी फॅक्टरी आहे। ही फॅक्टरीच नष्ट झाली पाहिजे। भारतीय सैन्यानं त्या दिशेनं पावलं टाकली आहेत। तुमच्या शौर्याला सलाम। दहशतवादांना पोचणारा देश अशी पाकिस्तानची प्रतिमा आहे। जगभरातील इस्लामी दहशतवादी पाकिस्तानाच्याच आश्रयाला येतात। हे कसं याचं उत्तर पाकिस्तानच्या बिनडोक राजकारण्यांना देता आलेलं नाही। भारतीय सैन्य हे जगातील सर्वोत्तम सैन्य आहे आणि संकट समयी राजकीय मतभेद विसरून देश एकवटतो हे चित्र पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा दिसलंय। युद्ध या उपायाचा अवलंब केव्हा ना करणं तरी करावाच लागतो, केव्हा ना केव्हा तरी करावाच लागतो। कारण पाकिस्तान सारखी राष्ट्र जोवर अस्तित्वात आहे तोवर जगात कुठे ना कुठेतरी युद्धाचा भडका होतच राहणार। भारत हा बुद्धाचा देश आहे, पण कोणी आमच्या निरपराध नागरिकांचे प्राण नाहक घेत असेल तर बुद्धाला नमस्कार करून युद्धाचा मार्ग हा स्वीकारावाच लागतो असा सामनातून सांगण्यात आलंय। युद्ध म्हणजे केवळ यावर उत्तर नाही असं काल राज ठाकरे म्हणालेले होते। आज त्यालाच कुठेतरी सामनातून उत्तर देत असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।